एकदा वाचलं त्याच्यातलं काही समजत नाही. एकच मुद्दा पुन्हा पुन्हा वाचावा लागतो तेव्हा तो समजून घ्यावा लागतो. वेगवेगळ्या शास्त्रज्ञाच्या दृष्टिकोनातून न्यूटन असो, आईन्स्टाईन असो, अणुरेणू असो, या सर्वांशी बुद्ध धम्म कसा जुळलेला आहे, या सर्वांशी माणूस म्हणून आपण कसे जुळलेले आहोत, या सर्वांशी बाबासाहेब कसे जुळलेले आहेत. आणि म्हणूनच बाबासाहेबांनी नाम आणि रूप चा सिद्धांत आहे तो त्यांच्या ग्रंथामध्ये मांडलेला आहे. एखाद्या गोष्टीची कल्पना करणे, अवास्तव गोष्टीची कल्पना करणे म्हणजे आपला आत्मा भटकतो असं नाही. तर ही लोक, अंधश्रद्धाळू लोक ज्याला आत्मा म्हणतात ते मन आहे. आणि म्हणून आत्मा नष्ट केल्याशिवाय की आत्म्याकडे दुर्लक्ष केल्याशिवाय विज्ञानाची सुरुवातच होऊ शकत नाही हे बुद्धांनी ओळखलं. आणि तीव्र शब्दामध्ये आत्मा या विषयाचं खंडन केलं आणि नामरूपाचा सिद्धांत गौतम बुद्धांनी मांडला. त्या नामरूपाच्या सिद्धांतावर आजचं आधुनिक विज्ञान उभं राहिलेलं आहे. प्रतित्य समुत्पादाच्या सिद्धांतावर आजचं आधुनिक विज्ञान उभं राहिलेलं आहे. आणि विज्ञान हे सत्य असत्य ओळखते. म्हणजे आता नव्यानं सुरू झालेलं आहे वैदिक गणित, वैदिक विज्ञान वगैरे वगैरे. तर ह्या ज्या गोष्टी आहेत ते बुद्ध धम्माच्या आणि बौद्ध लोकांच्या अनुकरणातून हे लोक करत आहेत. हे आपण गांभीर्याने बघितलं पाहिजे. तर अत्यंत महत्वाचा विषय आहे की काही मानसिक तत्व असतात आणि काही भौतिक तत्व असतात. बुद्धांना आपण भौतिकवादी म्हणतो. भौतिक, अभौतिक, चैतन्यवादी, अचैतन्यवादी, चिदवादी असा जो फार मोठा संघर्ष आहे, फार मोठा वैचारिक संघर्ष आहे, तो या विषयाच्या संदर्भात आहे. तो जर पुन्हा पुन्हा आपल्याला समजावून सांगत गेलो तर त्याच्यामध्ये खूप वेळ जाईल. फक्त एवढं आपण लक्षात ठेवलं पाहिजे की मन हे कारक आहे. मनाची शुद्धता कशी राखायची हे बुद्धानं सांगितलेलं आहे पंचशिलामधून, अष्टांगिकामधून. ते त्याचे मार्ग आहे. जगात दुःख आहे, मग हे दुःख कुणाला माहित होते पहिले? त्याची जाणीव कुणाला होते? दुःखाची जाणीव. आपलं तत्व असं आहे की दुःख आहे हे मान्य करणे आणि नंतर दुःखाचा निरोध करणे. यासाठी मन हे महत्वाची भूमिका बजावते. आणि मानसिक दृष्ट्या अपंग माणूस, त्याला आपण वेडा म्हणतो, तो वेडा का होतो? कारण त्याचं मन अस्थिर असते. त्याचं मन अस्थिर असते म्हणून त्याचं शरीर अस्थिर होते, त्याचे डोळे अस्थिर होतात. म्हणून मनाला शरीर रचना शास्त्रामध्ये, विज्ञानामध्ये अत्यंत महत्व आहे. त्याच्यावर मानसशास्त्र नावाचं एक आधुनिक सामाजिक शास्त्र उदयाला आलेलं आहे. त्याचा आपण मुळातून अभ्यास केलेला पाहिजे. या कार्यक्रमाला मला आयोजकांनी आवर्जून बोलावलं, या ठिकाणी व्यक्त होण्याची संधी दिली, त्याबद्दल सर्व मान्यवरांचे मी मनपूर्वक आभार मानतो. यामध्ये अनेक गोष्टी काही सुटल्या असेल तर त्या उन्हामुळे आणि वेळेमुळे सुटल्या असं तुम्ही गृहीत धरावा. आणि पुन्हा कधीतरी या भाषणाचा उर्वरित भाग आपण निश्चितपणे कुठेतरी एकमेकांच्या सोबत बोलून समजून घेऊ अशी अपेक्षा आपणाकडून व्यक्त करतो आणि थांबतो. जय भीम.